तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच होतं, मी आलतो अंबाजोगाईमध्ये असलेल्या अमृतेश्वर मंदिराकडे. पार्ट 1 मध्ये आपण दाखवतो पूर्ण मंदिर आतून कसं होतं. आज दाखवणार बाहेरून मंदिर कसं आहे. हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा प्रथम दिशेत नवीन एका व्हिडिओ. न काय टाइमपास करता आम्ही सर्व निघालो मंदिराकडे. या ठिकाणी मंदिराचं एवढं सुंदर बांधकाम पाहून खरंच मनाला आनंद झाला. मंदिराच्या एका साईडला मारुती, दुसऱ्या साईडला गरुडदेव विराजमान होते. मित्रांनो, अंबाजोगाईमध्ये राहून तुम्ही हे मंदिर नाही बघितलं तर काय बघितलं मित्रांनो. हे मंदिर इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, मी स्पष्ट करू शकत नाही. त्यानंतर सरळ मंदिराच्या आतमध्ये आला. या ठिकाणी मंदिराच्या मुख्य द्वारापाशी स्वयं असे नंदी विराजमान होते. अंबाजोगाईमधील कोणत्या व्यक्तीला माहित असेल या ठिकाणी वरचं कोणचं देव आहे तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा. या ठिकाणी मंदिराच्या मुख्य द्वारापाशी परशुराम असो, श्रीराम असो, राधाकृष्ण असो, एवढं सुंदर या ठिकाणी होतं. खरंच मित्रांनो, नवल वाटत होतं. आपण प्रत्येक ठिकाणी पुरातन काळातलं कोरीव काम बघितलं, पण ह्या ठिकाणी असलेलं सध्याचं चालू कोरीव काम एवढं सुंदर आहे ना मित्रांनो. या ठिकाणी मंदिराच्या दोन्ही साईडला भगवान विष्णूचे सगळे अवताराचे असे कोरीव काम केलेले होते. मित्रांनो, मेन गोष्ट म्हणजे मंदिराचं अजून काम चालू आहे. या ठिकाणी अजून कलरिंग हे ते बाकी आहे. खूप सुंदर असं या ठिकाणी रामायणाची थीम सुद्धा केली होती. खूप सुंदर दिसत होते. मित्रांनो, हे मंदिर कलरिंगच्या आधी एवढं सुंदर दिसतं, कलर केल्यानंतर किती सुंदर दिसेल तुम्ही विचार करू शकता. तर मित्रांनो, अंबाजोगाईमध्ये असे छान छान स्पॉट तुम्हाला आज रिव्हील करणार आहे, ते तुम्हाला माहित सुद्धा नसतील. तर मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. अशाच अंबाजोगाईमधील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथम दीक्षेला फॉलो करा. उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय.